श्री स्वामी समर्थ. आपण नेहमी ऐकतो की माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास कायम राहतो. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम येतो. जर लक्ष्मीला स्वच्छता इतकी आवडते तर त्या कमळावर का बसतात? कारण कमळ तर चिखलात उगवते, दलदलमध्ये फुलते. मग यामागे नेमका काय अर्थ आहे? आज आपण यामागची खूप सुंदर कथा आणि जीवन बदलणारी शिकवण जाणून घेणार आहोत. ही माहिती शेवटपर्यंत ऐका, कारण ही फक्त धार्मिक गोष्ट नाही, तर जीवन जगण्याचा खूप मोठा संदेश आहे. पुराणात सांगितले जाते की एकदा देवतांमध्ये चर्चा सुरू झाली की या पृथ्वीवर सर्वात पवित्र वस्तू कोणती आहे. काहींनी गंगा म्हटली, काहींनी सुवर्ण म्हटले, काहींनी यज्ञ आणि तपस्या सांगितली. तेव्हा भगवान विष्णूंनी एक कमळाचे फूल हातात घेतले आणि म्हणाले, या जगात कमळासारखे दुसरे पवित्र उदाहरण नाही. कारण हे फूल चिखलात जन्म घेते, पण त्यावर चिखलाचा एक डाग सुद्धा लागत नाही. ते नेहमी स्वच्छ, सुंदर आणि शांत राहते. म्हणून माता लक्ष्मी कमळावर विराजमान होतात. कारण कमळ हे पवित्रतेचे आणि निर्मळतेचे प्रतीक आहे. या जगामध्ये प्रत्येक माणूस चिखलासारख्या परिस्थितीत जगत असतो. कोणाच्या आयुष्यात दुःख असते, कोणाच्या आयुष्यात गरिबी असते, कोणाला अपमान सहन करावा लागतो, कोणाला विश्वासघात मिळतो, तर कोणाला सतत संघर्ष करावा लागतो. पण या सगळ्यांमध्ये राहून जो माणूस मनाने स्वच्छ राहतो, जो दुसऱ्यांचे वाईट करत नाही, जो प्रामाणिक राहतो, जो देवावर विश्वास ठेवतो, तोच खऱ्या अर्थाने कमळासारखा बनतो. आणि अशाच लोकांवर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. एक खूप सुंदर कथा सांगितली जाते. एका गावात एक गरीब स्त्री राहत होती. तिचे घर खूप छोटे होते, पण ती रोज सकाळी उठून घर स्वच्छ करायची, देवाजवळ दिवा लावायची आणि जेवढे असेल तेवढे अन्न गरिबांना द्यायची. तिच्याकडे पैसा नव्हता, पण मन खूप स्वच्छ होते. त्याच गावात एक श्रीमंत स्त्री राहत होती. तिच्याकडे सोन्या चांदीची कमतरता नव्हती, पण ती नेहमी इतरांचा अपमान करायची, गरीब लोकांना कमी लेखायची आणि अहंकाराने वागायची. एकदा माता लक्ष्मी वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन त्या गावात आल्या. त्यांनी आधी श्रीमंत स्त्रीच्या घराचे दार ठोठावले, पण त्या स्त्रीने रागाने दार बंद केले. नंतर त्या गरीब स्त्रीच्या घरी गेल्या. त्या स्त्रीने प्रेमाने त्यांना पाणी दिले, बसायला जागा दिली आणि स्वतः उपाशी राहून त्यांना अन्न दिले. तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या, जिथे मनाची स्वच्छता असते तिथेच माझा खरा वास असतो. त्या दिवसापासून त्या गरीब स्त्रीच्या घरात सुख, समाधान आणि भरभराट कायम राहिली. ही कथा आपल्याला खूप मोठी शिकवण देते. लक्ष्मीला फक्त बाहेरची स्वच्छता प्रिय नाही, तर मनाची स्वच्छता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. घर मोठे असून उपयोग नाही, जर घरात सतत भांडणे असतील, अहंकार असेल, अपमान असेल, तर तिथे खरी लक्ष्मी टिकत नाही. पण छोटे घर असले तरी प्रेम असेल, आदर असेल, समाधान असेल, तर तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. कमळ आपल्याला अजून एक मोठी गोष्ट शिकवते. कमळ पाण्यात राहतो, पण पाणी त्याला भिजवू शकत नाही. त्याचप्रमाणे माणसाने संसारात राहावे, पण संसारातील वाईट गोष्टी मनामध्ये साठवू नयेत. आजच्या काळात लोक बाहेरून खूप श्रीमंत दिसतात, पण मनामध्ये शांती नसते. कारण फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. खरी लक्ष्मी म्हणजे सुख, समाधान, शांतता आणि आनंद आहे. ज्या घरात स्त्रियांचा आदर होतो, आई वडिलांची सेवा केली जाते, देवाची भक्ती होते, अण्णांचा अपमान होत नाही, गरिबांना मदत केली जाते, त्या घरात माता लक्ष्मी आनंदाने राहतात, असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. म्हणून रोज सकाळी उठल्यावर घर स्वच्छ ठेवावे, देवाजवळ दिवा लावावा आणि मनामध्ये कोणाबद्दल वाईट भावना ठेवू नये. कारण मनाची घाण ही घराच्या घाणीपेक्षा जास्त वाईट असते. अनेक लोक विचारतात, आम्ही रोज पूजा करतो तरी पैसा टिकत नाही. पण पूजासोबत वर्तन सुद्धा चांगले असले पाहिजे. कारण माता लक्ष्मीला अहंकार अजिबात आवडत नाही. रावणाकडे सोन्याची लंका होती, पण अहंकारामुळे त्याच्याकडे लक्ष्मी टिकली नाही.
तर सुदामा घरी बसूनही त्याचे मन स्वच्छ होते, म्हणून श्रीकृष्णांनी त्याच्यावर कृपा केली. कमळावर बसलेल्या माता लक्ष्मी आपल्याला रोज एकच संदेश देतात. परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वतःची पवित्रता सोडू नका. दुसऱ्यांचे वाईट करू नका. लोभ आणि मत्सरामध्ये अडकू नका. कारण चिखलामध्ये राहूनही जे कमळासारखे स्वच्छ राहतात, त्यांच्यावरच माता लक्ष्मीची खरी कृपा होते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो पाहाल, तेव्हा फक्त कमळाचे फूल पाहू नका, तर त्यामागची शिकवण समजून घ्या. चिखलात राहूनही स्वच्छ राहणे हीच खरी जीवनाची कला आहे आणि हाच माता लक्ष्मीचा सर्वात मोठा संदेश आहे. कारण कमळ हे साधारणपणे चिखल असलेल्या पाण्यात उगवते. तलाव, नदीचे शांत किनारे, सरोवर आणि दलदल असलेल्या ठिकाणी कमळ फुलते. कमळाची मुळे चिखलामध्ये असतात, पण त्याचे फूल मात्र पाण्याच्या वर अगदी स्वच्छ आणि सुंदर फुलते. म्हणूनच कमळाला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते, कारण चिखलात राहूनही ते स्वतः स्वच्छ राहते. हो, कारण कमळ हे पवित्रता, निर्मळता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. कमळ चिखलात उगवते, पण त्यावर चिखलाचा डागही लागत नाही. म्हणून माता लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे आणि असे मानले जाते. म्हणून माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे असे मानले जाते. यामागे एक खूप सुंदर संदेश आहे. जीवनामध्ये कितीही वाईट परिस्थिती आली तरी मन स्वच्छ आणि चांगले ठेवावे. संसारात राहावे, पण वाईट गोष्टींमध्ये अडकू नये. म्हणून माता लक्ष्मी कमळावर विराजमान दाखवल्या जातात. कारण कमळ आपल्याला शिकवते की चिखलात राहूनही स्वच्छ राहणे हीच खरी पवित्रता आहे. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.